पुण्यात पुढच्या बातमीकडे. काँग्रेस हायकमांडच्या अति तातडीच्या आदेशानंतर अमित देशमुख तातडीनं मुंबईकडे रवाना झाले. नाना पटोलेंच्या राजीनाम्याच्या चर्चेनंतर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आलाय. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अमित देशमुख यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. काँग्रेस हायकमांडच्या आदेशानंतर अमित देशमुख आता तातडीनं मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे. नाना पटोले यांच्या राजीनाम्याच्या चर्चेनंतर काँग्रेसमध्ये सध्या हालचाली वाढल्यात. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अमित देशमुख यांच्याकडे येण्याची शक्यता वर्तवली जाते. सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव बारकुंदे यांच्याकडून. वैभव, अमित देशमुख आता मुंबईकडे तातडीनं रवाना झालेत, काय अपडेट्स मिळतात? नक्कीच कल्याणी, मराठवाड्यातून एकमेव विधानसभेला निवडून आलेले जे काँग्रेसचे आमदार आहेत, जे माजी मंत्री आहेत अमित देशमुख यांची प्रदेशाध्यक्ष पदावर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हायकमांडच्या अतितातडीच्या आदेशानंतर आता अमित देशमुख हे त्यांच्या मूळ गावी बाभळगाव